नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आशा करते तुम्ही आनंदी असाल. तर चला वेळ वाया न घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सोडून द्यायला का शिकले पाहिजे याची काही कारणे बघूयात. आपण जेव्हा स्वतःला आपला सर्व ताणतणाव सोडून देण्याची संधी देतो तेव्हा शरीराची स्वतःला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता पुन्हा कार्यान्वित होऊ शकते. जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून देतात आणि न गुंतण्याची निसंग मनोभूमिका आत्मसात करतात तेव्हा तुम्ही भावनिक स्वातंत्र्य अनुभवू शकता. हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं. आता आपण हा विषय अधिक सखोल अभ्यासू व त्याचे काय काय लाभ होऊ शकतात यावर नजर टाकूया. पहिला पॉईंट, वैयक्तिक प्रगती. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर चित्त एकवटतो तेव्हा आपण आपले सगळे साधन स्रोत त्याकडे वळवतो. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला भूतकाळात दुःख, वेदना अथवा अपेक्षाभंगाला तोंड द्यावे लागते त्या गोष्टींचे या साधन स्रोतावर नियंत्रण असते. जेव्हा आपण वेदनादायी अथवा दुःखदायक आठवणी सोडून देतो तेव्हा आपण हे साधन स्रोत मुक्त करतो. त्यामुळे आपण स्वतःमध्ये सर्वार्थाने सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असताना हे साधन स्रोत उपयोगात आणू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या काही गोष्टी अशा घडलेल्या असतात, कोणीतरी आपल्याला त्रास दिलेला असतो किंवा आपला विश्वासघात केलेला असतो किंवा कोणीतरी आपला बराच असा अपमान केलेला असतो. तर जेव्हा आपण या अशा त्रासदायक गोष्टींना सोडून देतो तेव्हा आपण आनंदी होतो किंवा त्या गोष्टींमधून मुक्त होत असतो. दुसरा पॉईंट, मानसिक आरोग्य सुधारते. वेदनादायी आठवणींना कवटाळून राहण्याने आपला आत्मविश्वास, आत्मसन्मान व मानसिक लवचिकता या गोष्टींवर लक्षणीय ताण पडतो. त्यामुळे आपण हळूहळू झिजत जातो आणि आपण नैराश्याच्या गर्तेतही जाऊ शकतो. जेव्हा आपण त्या सोडून देतो तेव्हा आपण हे मानसिक दडपण दूर करतो. परिणामी आपला आत्मविश्वास वाढतो, आपली आत्मसन्मानाची जाणीव बळकट होते आणि आपण आयुष्यातील ताणतणावांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये स्थितिस्थापकता पुन्हा निर्माण करू लागतो. म्हणजे ते आपण आठवणी ज्या असतात भूतकाळात घडलेल्या त्याच आपण धरून ठेवल्या किंवा आपण काय म्हटलं की हा मला असा बोलला, हा माझ्याशी असा वागला म्हणून मी त्याच्याशी नाही बोलणार किंवा त्याच्याशी मी तसंच वागेल, तर त्या सगळ्या गोष्टींचा हा आपल्यालाच त्रास होत असतो आणि आपल्यालाच त्याचा तणाव वाढत असतो. तिसरा पॉईंट, शारीरिक आरोग्य सुधारते. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप, मते, वैयक्तिक आकस या गोष्टींमध्ये भावनिक गुंतवणूक असण्याचा आपल्या शरीरावरही खूप ताण पडतो. त्यामुळे आपल्या ताणतणावांची पातळी वाढते, रक्तदाब वाढतो, तसेच याचा आपल्या झोपेवरही अनिष्ट परिणाम होतो. आपण जेव्हा भूतकाळापासून स्वतःला मुक्त करतो तेव्हा आपण शारीरिक दडपणही हलके करतो. स्वतःला भूतकाळापासून मुक्त करण्याने आपण आपल्या शरीराला निरोगी बनवण्यास मदत करतो व अनावश्यक ताणाच्या ओझ्यातून मोकळे होतो. चौथा पॉईंट, नातेसंबंध सुधारतात. आपण जेव्हा वेदनादायी स्मृतींनी व्यापलेले असतो तेव्हा नातेसंबंध निकोप राहणे अवघडच असते. मनातील या कोलाहलामुळे आपण आपली स्वतःची योग्यता तर ओळखत नाहीच, त्याचबरोबर आपण इतरांचीही कदर करत नाही. याआधी सांगितल्याप्रमाणे आपल्या दुःखाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचे आपण एकाग्रतेवर नियंत्रण असते. आपण सोडून द्यायला शिकल्याने स्वतःची व इतरांची काळजी घेण्याकडे लक्ष देण्यासाठी मोकळे होतो आणि आपण भावनिकदृष्ट्या अधिक सजग राहतो. त्यामुळे आपण अधिक चांगले मित्र, मैत्रीण, जोडीदार बनू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी गोष्ट धरून ठेवतो भूतकाळात घडलेली, की आपल्या मनात त्या गोष्टीचा राग असतो, म्हणून मग त्या समोरचा जो व्यक्ती असतो, आपला मित्र असो, मैत्रीण असो किंवा आपला जोडीदार असो, मग त्याच्याबद्दल आपल्या मनात द्वेष असतो. मग आपण त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाही किंवा वागत नाही, म्हणून मग ते आपलं रिलेशन खराब होत जातं आणि सोडून जर दिलं तर तेच रिलेशन आपलं एकदम आनंदी असतं. पाचवा पॉईंट, तुमचं लक्ष इतरांना खुश करण्यावर जास्त केंद्रित नसतं. आपल्या ज्या निर्णयांमुळे व कृतींमुळे इतर लोक नाराज झालेले असतात ते निर्णय व कृती हे बरेचदा आपल्यालाही मनस्तापाचे कारण असतात. या निर्णयांमुळे व कृतींमुळे व्यक्तिगत आकस, राग व नाराजी निर्माण झालेली असू शकते. आपण जेव्हा भूतकाळाचे बोट सोडतो तेव्हा आपण इतरांना खुश करण्याकडे जास्त लक्ष न देण्याची स्वतःला मुभा देतो आणि इतरांना खुश करण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत
निर्णय घेण्यावर व आपल्याकडील साधन स्रोतांचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे आपण जे कधी काही निर्णय घेतो किंवा आपण जी काही ॲक्शन घेतो त्याचा बऱ्याच वेळा आपल्याला मनस्ताप होत असतो आणि कधी-कधी आपण घेतलेल्या निर्णयामुळे समोरचा व्यक्ती देखील खुश राहत नाही. धाडस वाढते. आपण आपल्या खेदजनक निर्णयांवर व कृतींवर जितके जास्त लक्ष केंद्रित करू, तितकी आपल्याला त्यांच्या पुनरावृत्तीची जास्तच भीती वाटेल. ही भीती इतकी असेल की आपल्याला अगदी लहान-सहान निर्णयही घेता येणार नाहीत किंवा छोटी-छोटी पावलेसुद्धा पुढे टाकता येणार नाहीत. जेव्हा आपण आपल्या भूतकाळातील चुकांचा विचार मनातून काढून टाकू, तेव्हाच आपण त्यांच्या परिणामांचे योग्य मूल्यमापन करू शकू. बरेचदा हे परिणाम आपल्या कल्पनेपेक्षा खूपच सौम्य असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेण्यामुळे आपण भविष्यात धाडसाने कृती करू शकतो. 7वा पॉइंट, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते. आपण जेव्हा वेदनादायी भूतकाळाला कवटाळून बसतो, तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या त्या भूतकाळातच अडकून राहतो. साकार न झालेली ध्येय, अपयशी ठरलेले नातेसंबंध आणि आधीचे नुकसान व निराशा या गोष्टींचे आपल्या मानसिकतेवर वर्चस्व असते. त्यामुळे आपल्याला वर्तमानातील बदल स्वीकारण्यात व त्यांच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. आपण जेव्हा सोडून देतो, तेव्हा आपण बदलासाठी अधिक स्वागतशील बनतो. आपली नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते. याचा आपल्याला फायदा होतो कारण आपल्या बाबतीत परिस्थिती बदलणे ही बरेचदा वैयक्तिक प्रगती व सुखाची नांदी असते. 8वा पॉइंट, दैनंदिन आयुष्यातील आनंदाची लज्जत वाढते. भूतकाळाचे बोट धरून राहण्यामुळे आपण वर्तमानातील आनंदाला पारखे होतो. दैनंदिन जीवनात आपल्याला जे छोटे छोटे आनंददायी अनुभव येतात ते आपल्याला लक्षातही येत नाही. मित्रांसोबत हास्यविनोद, पायी फिरायला जाणे, एखाद्या गुंगवून टाकणाऱ्या कादंबरी, काही वेळ हरवून जाणे, या सगळ्याला आपण मुकतो. सोडून द्यायला शिकलो की आपण हे आनंदाचे छोटे छोटे कण वेचायला मुक्त होतो. आता आपण वेदनादायी स्मृतींमध्ये व नैराश्यात गुरफटलेलो नसल्यामुळे कधी काळी दुर्लक्षित केलेला आनंद व समाधानाच्या क्षणांची लज्जत आपण चाखू शकतो. 9वा पॉइंट, पराभूतीची जाणीव होणे. आपण जेव्हा आपलेच दुःख, नुकसान व पश्चाताप या गुरफटलेलो असतो, तेव्हा इतरांचे दुःख, नुकसान व पश्चाताप आपण पूर्णतः समजून घेऊ शकत नाही. आपण स्वतःच्या दुःखाचा कोशात जितके जास्त गुरफटलेलो राहू, तितके आपल्याला आपले मित्र, मैत्रिणी, प्रियजन व सहकाऱ्यांचे दुःख समजणारच नाही. आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटणार नाही. आपण जेव्हा त्रासदायक भावना सोडून द्यायला निश्चय करू, त्यावेळी आपण इतरांच्या भावना समजून घेऊ शकू. त्यांचा दृष्टिकोन व त्यांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या दृढ बंध आहेत असे वाटले, आपण त्यांचे यश अधिक चांगल्या प्रकारे साजरे करू शकू. 10वा पॉइंट, भावनिक स्वातंत्र्य लाभते. वेदनादायी भूतकाळाला कवटाळून राहण्यामुळे आपण स्वतःमध्ये आनंद शोधू शकत नाही. आपण अगदी छोटे छोटे आनंदसुद्धा बाहेर शोधू लागतो. अशा वेळी आपण आपल्या आवडीनिवडींच्या पूर्ततेसाठी, आपला आत्मसन्मान बळकट करण्यासाठी व मानसिक उत्तेजनांसाठी इतरांवर अवलंबून राहणे देखील पत्करतो. आपण जेव्हा भूतकाळाचे बोट सोडतो, तेव्हा आपण स्वतःलाच ओळखण्याची मोकळीक देतो. कारण आता आपला आनंद आपल्या हातात असतो. स्वतःबद्दल, स्वतःच्या अवस्थेबद्दल सकारात्मक वाटण्यासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ही गोष्ट आपण स्वीकारतो. सोडून देणे अवघड काम. तुमच्या लक्षात येईल की अशा वेळी बऱ्याच गोष्टी आपल्या पणाला लागलेल्या असतात, जे आपल्याला मागे खेचणारे असतात. पश्चाताप, अपेक्षाभंग, तक्रारी व संताप आपण किती ठामपणे सोडून देतो, यावर आपला वर्तमानातील व भविष्यातील आनंद अवलंबून असतो. असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकलात ते देखील सांगा. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.